हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज मी तयार झाले आहे ठाण्यातील सर्वात मोठ्या पैठणी प्रदर्शनाला जाण्यासाठी. ते म्हणजे तारांगण पैठणी एक्झिबिशन. आज रविवार आहे, त्यामुळे साधारणपणे रविवारी लोकल ट्रेनना जास्त गर्दी नव्हती आणि ट्रेन थोडी रिकामीच होती. पण आज एक वेगळीच गोष्ट घडली. आज रेल्वे मेगा ब्लॉक होता, त्यामुळे ट्रेन उशिरा येत होत्या आणि माझं एक्झिबिशनला पोहोचायला थोडा उशीरच झाला. तेव्हा मी शेवटी एक्झिबिशनच्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा तिथे खूपच गर्दी होती आणि रविवार असल्यामुळे लोक कुटुंबासोबत खास पैठणी खरेदी करायला आले होते. आणखीन एक गोष्ट म्हणजे सध्या उन्हाळ्याचा प्रचंड उकाडा आहे. बाहेर खूपच गरमी होती, पण एक्झिबिशनच्या आयोजकांनी व्हिजिटर्ससाठी खूप चांगली व्यवस्था केली होती. प्रत्येक व्हिजिटर्ससाठी पाण्याच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या आणि ज्यांना थोडा आराम करायचा आहे त्यांच्यासाठी AC वेटिंग रूमसुद्धा अरेंज केली होती. इतका मोठ्या गर्दीतही लोक खूप आरामात साड्या पाहत होते आणि खरेदी करत होते. आणि इथूनच सुरू होतो माझा आजचा सुंदर अनुभव म्हणजे तारांगण पैठणी एक्झिबिशनचा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी आधी फक्त लोकांकडून ऐकलं होतं की या एक्झिबिशनमध्ये खूप सुंदर साड्या मिळतात आणि त्या देखील खूप रिझनेबल प्राईजमध्ये, म्हणूनच मला स्वतः जाऊन पाहायचं होतं. पण तिसऱ्या दिवशी गेल्यामुळे ₹500च्या ज्या कॅज्युअल साड्या होत्या त्या आधीच आउट ऑफ स्टॉक झालेल्या होत्या. आज एक्झिबिशनचा तिसरा दिवस आहे आणि तरीही इथे इतकी गर्दी आहे की प्रत्येक स्लॉटवर लोक साड्या पाहत होते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथल्या साड्यांचे वेगवेगळे प्रकार, साड्यांचे कलेक्शन, प्राइजेस आणि माझा पूर्ण एक्सपिरियन्स दाखवणार आहे. तारांगण पैठणी म्हणजे साडी लव्हरसाठी स्वर्गच. जसं मी एक्झिबिशनमध्ये आत गेले तसं माझ्या डोळ्यासमोर रंगांची एक वेगळीच दुनिया उघडली. चारही बाजूंना सुंदर साड्या होत्या, वेगवेगळे रंग होते, वेगवेगळे डिझाईन्स होते आणि प्रत्येक साडी पाहताना वाटत होतं ही घ्यावी की ती घ्यावी. तिसरा दिवस असूनही इतकी गर्दी होती की अक्षरशः प्रत्येक स्लॉटवर महिलांची रांग लागलेली होती. पैठणी म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं ते म्हणजे भारी किमतीची राजेशाही साडी. कधी 10,000 तर कधी 20,000 तर कधी लाखांमध्येही. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हँडलूम मुनिया पैठणी फक्त ₹1,350 मिळाली तर तुम्हाला विश्वास बसेल का? आणि अजून एक गोष्ट, या एक्झिबिशनमध्ये बनारसी, कांजीवरम, सॉफ्ट सिल्क पैठणी, नारायणपेठ पैठणी, कॉटन सिल्क असे कितीतरी प्रकार होते आणि बहुतेक साड्यांबद्दल तर मला माहीतही नव्हतं. तर मी त्यांच्याकडून त्या साड्यांबद्दल माहिती घेतलेली आहे. जसं मी हॉलमध्ये गेली तसं माझ्या डोळ्यांसमोर एक सुंदर दृश्य होतं. चारही बाजूंना रंगीबेरंगी साड्या, प्रत्येक स्लॉटला वेगवेगळ्या कलेक्शनने भरलेल्या अशा साड्या अवेलेबल होत्या. लाल, पिवळा, हिरवा, जांभळा, निळा रंगांची अक्षरशः उधळण होती. काही महिला साड्या निवडत होत्या, तर काही महिला मिररसमोर ड्रेप करून बघत होत्या, तर काही जणी तर इतक्या एक्सायटेड होत्या की त्या त्यांच्या मैत्रिणींना फोन करून साड्या दाखवत होत्या. या एक्झिबिशनमध्ये मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पाहायला मिळाल्या. त्यामधल्याच काही प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. आपण पहिला प्रकार बघणार आहोत बनारसी सिल्क. बनारसी साड्या तर नेहमीच रॉयल लुक देतात. जड जरीचं काम आणि त्यांचे डिझाईन्स पाहून खरंच वाटत होतं की ही साडी कोणत्या तरी खास कार्यक्रमासाठी एकदम परफेक्ट आहे. बनारसी साडी म्हणजे एलिगन्स आणि रॉयलिटीचं परफेक्ट कॉम्बिनेशन. या साड्यांवर खूप सुंदर जरीचं काम असतं. बनारसी साड्यांमध्ये मला दिसलेले वेगवेगळी व्हरायटी मी तुम्हाला सांगत आहे. त्यामध्ये होती ॲज अ प्युअर बनारसी सिल्क, बनारसी कॉटन सिल्क, बनारसी जॉर्जेट, बनारसी टिश्यू साडीज. काही साड्यांवर फ्लोरल मोटिफ होते, काहींवर वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या. जसं की आपण मोर बघतो ॲज अ पैठणीमध्ये, हे सगळं तिकडे अवेलेबल होतं. आणि काही साड्यांवर इतकं सुंदर वेविंग होतं की त्या अक्षरशः वेडिंग कलेक्शन वाटत होत्या. यानंतर मी बघितलेली आहेत सॉफ्ट सिल्क साडीज. सॉफ्ट सिल्क साड्या खूपच हलक्या आणि एलिगंट वाटत होत्या. रोजच्या कार्यक्रमांसाठी किंवा फंक्शनसाठी अगदी परफेक्ट. साड्या खूपच ॲज अ कम्फर्टेबल असतात, त्या हलक्या असतात आणि ड्रेप केल्यावरही खूप एलिगंट लुक देतात. सॉफ्ट सिल्कचे काही प्रकार मी तिकडे बघितलेले आहेत. ते म्हणजे ॲज अ प्लेन सॉफ्ट सिल्क विथ कॉन्ट्रास्ट बॉर्डर, प्रिंटेड सॉफ्ट सिल्क, जरी बॉर्डर सॉफ्ट सिल्क, टेम्पल बॉर्डर सॉफ्ट सिल्क. या साड्या फेस्टिवल ओकेजनसाठी खूपच परफेक्ट वाटतात. यानंतर मी पाहिलेल्या आहेत कांजीवरम साडीज. कांजीवरम साड्या म्हणजे साडीचा एकदम रॉयल प्रकार. त्याचे रंग आणि बॉर्डर इतके सुंदर होते की तिथं उभं राहूनच मी बराच वेळ त्या साड्या पाहत होते. आणि साऊथ इंडियामध्ये ह्या खूपच साड्या एलिगंट आणि लुक देणाऱ्या आपल्याला भारी भारी प्राईजमध्ये भेटतात. त्या इकडे तुम्हाला एकदम रिझनेबल प्राईजमध्ये भेटत होत्या आणि खूप छान डिझाईन्स आणि मोटिफ वर्क त्यावर केलेलं होतं.
या साड्यांची खासियत म्हणजे त्यांचे बोल्ड कलर्स आणि हेवी बॉर्डर्स. कांजीवरममध्ये मला दिसलेले प्रकार ते म्हणजे कॉन्ट्रास्ट बॉर्डर कांजीवरम, ब्राइडल कांजीवरम, लाईट वेट कांजीवरम, सिल्वर कांजीवरम, गोल्डन कांजीवरम. या साड्या पाहताना खरंच वाटत होतं की ही साडी एखाद्या लग्नासाठीच बनवलेली आहे. या एक्झिबिशनमध्ये मला नारायणपेठ साड्याही पाहायला मिळाल्या. नारायणपेठ साडी ही महाराष्ट्रातील पारंपरिक साडी आहे. यांचे बॉर्डर्स खूपच सुंदर असतात आणि यांचे कलर खूपच रिच असतात. आणि या एक्झिबिशनमध्ये मला काही कॉटन सिल्क साड्याही पाहायला मिळाल्या. या साड्या रोजच्या वापरासाठी खूपच कम्फर्टेबल असतात. कॉटन सिल्कमध्ये काही प्रकार होते, ते म्हणजे ॲज अ प्रिंटेड कॉटन साडी, प्लेन कॉटन साडी, त्यानंतर बॉर्डर कॉटन साडी. या साड्या ऑफिस वेअरसाठी किंवा डेली वेअरसाठीही खूप छान वाटतात. पण या एक्झिबिशनचं मुख्य आकर्षण म्हणजे ॲज अ पैठणी होती. पण एक्झिबिशनचा सगळ्यात सुंदर भाग होता ॲज अ पैठणी सेक्शन. पैठणी ही महाराष्ट्राची शान आहे. या साड्यांवर केलेली वेविंग इतकी सुंदर असते की प्रत्येक पैठणी एक आर्टवर्क वाटते. आणि ही पैठणी तर हँडलूम होती, त्यामुळे ती स्पेशल असणारच होती. आणि काही पैठणीचे प्रकार मी तुम्हाला सांगत आहे जे मी तिथे बघितले. ॲज अ ट्रेडिशनल पैठणी, मुनिया पैठणी, लोटस पैठणी, मोर पैठणी, पिकॉक बॉर्डर पैठणी. या साड्यांचे रंग खूप वायब्रंट होते. जांभळा, हिरवा, गुलाबी, पिवळा, लाल. प्रत्येक साडी पाहताना वाटत होतं की ही घ्यावी की ती घ्यावी. माझं लक्ष सर्वात जास्त वेधून घेतलं ते मुनिया पैठणीने. मुनिया म्हणजे बॉर्डरवर असलेले छोटे छोटे हिरवे पोपट. हा डिझाईन इतका सुंदर दिसतो की साडी खूप एलिगंट वाटते. आणि आता येते ते सर्वात सरप्रायझिंग गोष्ट म्हणजे एक्झिबिशनच्या तिसऱ्या दिवशी साड्यांची स्टार्टिंग रेंज फक्त 1600 रुपयांपासून होती. इतक्या सुंदर साड्या आणि इतकी कमी किंमत पाहून लोकांची गर्दी होणं स्वाभाविकच होतं. इतक्या साड्या पाहिल्यानंतर मला वाटलं आज काहीतरी खास घ्यायलाच पाहिजे. मी बराच वेळ साड्या पाहत होते आणि अचानक माझ्या नजरेसमोर आली एक साडी, पिवळ्या रंगाची सुंदर मुंडिया हँडलूम पैठणी. तो रंग इतका ब्राईट आणि सुंदर होता. मला वन मोमेंटला असं झालं की अरे वा, किती मस्त साडी आहे. मी लगेच विचारलं ही साडी कितीला आहे आणि त्यांनी सांगितलं फक्त 1350 रुपये. हो, तुम्ही खरं ऐकलंय. मला खरंच विश्वास बसत नव्हता. हँडलूम मुनिया पैठणी आणि किंमत फक्त 1350 रुपये. मी लगेच ती साडी घेतली. साडी हातात घेतल्यावर जो आनंद झाला ना, तो शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. कारण पैठणी ही फक्त साडी नसते, ती आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आजचा तारांगण पैठणीचा अनुभव माझ्यासाठी खूपच खास होता. साड्या इतक्या सुंदर होत्या आणि इतक्या लो रेंज प्राईसमध्ये तुम्हाला मिळत होत्या, त्यामुळेच इकडे कदाचित इतकी गर्दी होती. लोक अक्षरशः एक एक साडी हातात घेऊन बघत होते, ॲज अ कम्पेअर करत होते आणि लगेच खरेदीही करत होते. तिथे एक मजेशीर गोष्ट मला जाणवली, म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. कोणी लग्नासाठी साडी घेत होतं, तर कोणी गिफ्टसाठी, तर काही जणी माझ्यासारख्या फक्त साड्या बघूनच खुश होत होत्या. इतक्या व्हरायटीच्या साड्या, अफोर्डेबल प्राईस, हँडलूम कलेक्शन आणि साडी प्रेमींची प्रचंड गर्दी. हे पाहणं म्हणजे खूपच भारी होतं. आणि असा अनुभव मी फर्स्ट टाईम घेत होते, कारण मी अशा कुठल्याही एक्झिबिशनला आधी भेट दिलेली नव्हती. म्हणजे ॲज अ नॉर्मल एक्झिबिशनला मी भेट दिलेली होती. तिकडे मी जातेही आणि तुम्हाला मी ऑलरेडी 1-2 व्हिडिओ दाखवलेलेही आहेत. यूट्यूबवर माझे ते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पण स्पेशली साड्यांच्या एक्झिबिशनसाठी मी कधी गेले नाही. पण एक पैठणी असावी, ती पण हँडलूम पैठणी, असं एक आपल्या मनात असतंच की महाराष्ट्राची शान असं म्हणतात. ती कोणत्याही रंगाची असू दे, पण त्यावर जी डिझाईन असते आणि जे वेविंग त्यांनी केलेलं असतं, जे एवढं भारी असतं की ते बघूनच एकदम मस्त वाटून जातं आपल्याला. आणि आपण एकतरी अशी पैठणी खरेदी करतो असल्या एक्झिबिशनमध्ये. त्यामुळे हा माझा पर्सनली एक्सपिरियन्स होता की खूपच छानच मला साड्या एका ठिकाणी बघायला भेटल्या. आणि असं नाही आहे एक्झिबिशन आहे तर आपल्याला साडी तिकडे जाऊन खरेदीच करायची आहे. जर आपल्या प्राईस रेंजमध्ये ती साडी बसत असेल किंवा आपल्याला आवडली असेल तरच आपण घ्यावी. नाहीतर जस्ट व्हिजिट तरी करून यावं की साड्या नक्की कोणकोणत्या रेंजच्या असतात. कारण मी आत्तापर्यंत माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते आहे, मी ज्या साड्या बघितल्या होत्या ओव्हरऑल शॉपमध्ये जाऊन किंवा भरपूर ठिकाणी मी गेलेली आहे, दादरला असू दे, बँड्राला असू दे, तिकडे ज्या मी साड्या बघितल्या होत्या त्यावर जे वर्क केलेलं असतं आणि ज्या हँडलूम साड्या असतात त्यांचं वर्क हे खूपच एलिगंट आहे आणि खूप वेगळं आहे. ते बघूनच असं वाटलं की साडी ही साडी असते, त्यामध्ये एका एका डिझाईनचं महत्त्व खूप असतं. आणि जे लोक ती साडी बनवतात त्यांची मेहनत असते त्या साडीमागे.
म्हणजे आपण ॲज अ सिनेमाजमध्ये वगैरे बघतो, की ज्या ॲक्ट्रेस असतात त्या अशा भारी-भारीतल्या साड्या नेसतात 30,000 च्या, 40,000 च्या. तेव्हा आपल्याला वाटतं, की या साडीमध्ये एवढं काय आहे? पण या एक्झिबिशनला जाऊन मी स्वतः तिकडे एक्सपिरियन्स केलेला आहे, की ती साडी नेमकी कशी असते. साधी साडी दिसणारीही तुम्ही हात लावून जर त्या साडीला बघाल, तर ती एवढी सॉफ्ट असते आणि उचलून घेतलं तरीही ती म्हणजे असं आपल्याला वाटतं की लाईट वेट असेल, पण ती खूप वेट असतं त्या साडीमध्ये आणि खूपच छान माझा एक्सपिरियन्स होता. तर तुम्हालाही साड्यांची आवड असेल आणि पैठणी, बनारसी, सिल्क साड्या आवडत असतील, तर अशा एक्झिबिशनला नक्की भेट द्या. जाऊन तुम्ही बघू तरी शकता, एक्सपिरियन्स घेऊ शकता. कारण कधी-कधी इथे इतक्या सुंदर साड्या आणि इतक्या चांगल्या किमतीत मिळतात, की आपल्याला विश्वासच बसत नाही. जसं मी मागे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, की या एक्झिबिशनमधून मीही एक साडी घेतलेली आहे, मुनिया पैठणी ॲज अ पिवळ्या कलरची, येलो कलरची. तर त्याचा डिटेल रिव्ह्यू माझ्या चॅनलवर येणार आहे. या व्हिडिओनंतर मी तो व्हिडिओ अपलोड करेन. तो मी शूट करून ठेवलेला आहे आणि त्या साडीची मी डिटेलिंग, वर्क हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे यानंतर तो व्हिडिओही तुम्ही मिस करू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा माझी मुनिया पैठणी कशी आहे? आणि बघू शकता हे बिलिंग स्टेशन त्यांनी केलं होतं छोटंसं तिकडे. ह्या बिलिंग स्टेशनलाही एवढी गर्दी होती, खूपच गर्दी होती तुम्ही बघू शकता आणि भरपूर मॅन्स देखील इकडे आहेत जे शॉपिंग करत होते साड्यांची. तर हेही मी सांगते, की असं नाही आहे साड्यांचं एक्झिबिशन आहे तर फक्त महिलांनीच जावं किंवा वुमन्सनीच अशा एक्झिबिशनला भेट द्यावी. तर मेन्स लोकही तिकडे जाऊ शकतात आणि साड्या घेऊ शकतात आपल्या बहिणींसाठी, आपल्या बायकोसाठी. त्यामुळे तुम्हीही व्हिजिट करू शकता अशा एक्झिबिशनला. सो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.